हिंगणघाट येथील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याबद्दल देशभरातून दुःख व्यक्त होत असून निषेध नोंदविला जात आहे। समाज मन सुन्न करणाऱ्या या घटनेसंदर्भात सावनेर येथील नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे। पळवाटा आहे, पण ज्याचे परिस्थितीजन्य पुरावे आहे त्याच्यामध्ये पळवाटा असण्याचा काही प्रश्नच येत नाही। म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये त्याचा लावून त्याचा निर्णय लवकर जर लावला गेला तर त्या आरोपीला जी सजा होईल त्याच्यामुळे जो समाजामध्ये मेसेज जाईल, त्याच्यामुळे कुठं ना कुठं वचक जरूर बसेल। त्याच्यामुळे त्याची लवकरात लवकर फाशी सजा होणं हे फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून होणाऱ्या घटनांना त्याच्यापासून आळा बसवता येईल। हिंगणघाट येथील पीडित तरुणीने 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या तरुणीची प्राणज्योत मालवली। तिला वाचविण्यासाठी राज्य शासन व तज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु काळाने घाला घातला व आज पीडिता आपल्यात नसल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत असून जलदगती न्यायालयात हे प्रकरण लावून लवकरात लवकर हे प्रकरण निकाली लावण्याची मागणी सर्व स्तरातून व्यक्त होत आहे। एक निंदनीय घटना झाली आहे। या स्वतंत्र भारत देशात ही घटना होणं हे अत्यंत दुःखदायी आहे। आम्ही सर्व काँग्रेसवासी, आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ता या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध करतो। ही घटना ज्या दरिंद्याने घडवून आणली आहे त्याला ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये नेऊन ताबडतोब त्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्या मृत आत्म्याला शांती मिळण्यासाठी न्याय मिळावा अशी आम्ही शासनाकडे मागणी करीत आहोत। न्यायाच्या बाजू अशी आहे की ती न्याय आपल्या पद्धतीनं काम करते, तिथे कोणाचं काही चालत नाही। आता आपण त्या फाशीचंही पाहिलं तर हायकोर्टानं आताच म्हटलं काय निर्भया हत्याकांड आपल्या समोर उदाहरण आहे, काही होणार नाही, सर्व बाजू ऐकल्याच पाहिजे, पण त्याला शिक्षा जी होईल ती फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे। त्याच अनुषंगाने माजी नगराध्यक्ष व शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष पवन जयस्वाल, व्यापारी संघ सावनेरचे अध्यक्ष विनोद जैन, वरिष्ठ समाजसेवी डोमासाव सावजी, युवा नेते मनोज बसवार यांच्या पुढाकाराने सामूहिक श्रद्धांजली व आंबेडकर पुतळा बस स्थानक व गांधी पुतळा असे कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले। त्यात शेकडो नागरिकांनी भाग घेऊन आपल्या सहवेदना प्रकट करीत हुतात्म्यास श्रद्धांजली वाहिली। या प्रसंगी निर्भया अमर रहे, दोषीला तात्काळ फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा करीत महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जळत्या पंत्या ठेवून 2 मिनिट मौन पाळून पीडितेच्या आत्मेस चिर शांती प्राप्तीकरिता सामूहिक प्रार्थना करण्यात आली। श्रद्धांजली व कॅन्डल मार्चच्या आयोजनात नगरसेवक व गटनेते सुनील चाफेकर, नगरसेवक दीपक बसवार, निलेश पटे, शफिक सय्यद, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे, गोपाल घटे, अतुल पाटील, अश्विन कारोकार, विजय तिडके यांच्यासह शेकडो युवकांनी सहभाग घेतला। पियुष जुंजवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।